आज आपण भरली कारली बनवणार आहोत। त्यासाठी इथे मी पाव किलो छोटी कारली आणली आणि स्वच्छ धुवून घेतली। आता मध्ये चीर देऊन त्याच्यातल्या बिया काढून घेणार आहे आणि अशा प्रकारे सर्व कारली मध्ये चिरून त्याच्या बिया काढून घेतल्या। आता हळद आणि मीठ मिक्स करून कारल्यांना लावून घेणार आहे। हळद आणि मीठ लावलं की कारल्याचा पूर्णपणे कडवटपणा जो असतो ना तो निघून जातो, त्याच्यामुळे हळद आणि मीठ लावायचे आहे। आता एका टोपात पाणी गरम करून घेतलं। आता एका चाळणीत सर्व कारली ठेवून त्याच्यावर झाकण मारून 5 ते 10 मिनिटं कारली वाफवून घेतली। आता 5 ते 10 मिनिटांनंतर चेक करूया, तर इथे कारली चांगली वाफाळली आहेत, म्हणजे नरम पडली आहेत कारली। तर आता कारल्यांसाठी जो मसाला लागतो तो मसाला बनवायला घेऊया। तर एका पॅनमध्ये थोडंसं सुकं खोबरं, थोडेसे शेंगदाणे हलकेसे असे भाजून घ्यायचे आहेत। तुम्ही बघू शकता खोबरं आणि शेंगदाणे भाजून घेतले। आता काढून घेऊयात। तर एका मिक्सरच्या भांड्यात भाजलेले शेंगदाणे, भाजलेलं खोबरं घेतलं, 7-8 लसणीच्या पाकळ्या घेतल्या, थोडंसं जिरं टाकलं आणि थोडंसं 2 सेकंदासाठी फिरवून घेतलं। आता याच्यात अर्धा चमचा लाल मसाला टाकला, चवीपुरता मीठ टाकलं। मीठ बेतातच टाकायचं आहे कारण कारल्यांना आधीच मीठ लावलं होतं। थोडीशी हळद टाकून आता मिक्सरला फिरवून घेतलं। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मसाला बनवून घेतला। आता त्याच्यात कोथिंबीर टाकली आणि सर्व मिश्रण मिक्स करून घेतलं। आता इकडे जे वाफवून कारली घेतली आहेत ना ती स्वच्छ धुवून घेऊया थंड पाण्याने, कारण त्याला मीठ लावलं होतं, त्याच्यामुळे खारट होण्याची शक्यता असते। म्हणून आता सर्व कारली मी अशा प्रकारे धुवून घेतली आणि त्याच्यात आता एक एक करून सर्व कारल्यांमध्ये जो मसाला बनवला होता ना तो मसाला भरून घेतला आणि तुम्ही बघू शकता अशा प्रकारे सर्व कारल्यांमध्ये मसाला भरून घेतला। आता फ्राय करून घेऊयात। एका तव्यात तेल गरम करून घेतलं आणि सर्व कारली सोडून चांगली अलटी पलटी करून दोन्ही बाजूने कारली भाजून घेतली। अशा प्रकारे तुम्ही बघू शकता कारली चांगली सर्व बाजूने भाजून घ्यायची आहेत, जेणेकरून कच्ची राहणार नाही। आणि तुम्ही बघू शकता इथे सर्व कारली मी भाजून घेतली आणि इथे भरली कारली बनवून तयार झाली आहेत।